नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत एकदम भारी असा चॉकलेट फ्लेवर खरवस। आता तुम्ही म्हणाल, अरे खरवस तर पारंपरिक असतो ना। हो, पण त्यात आपण चॉकलेटचा ट्विस्ट दिला आहे आणि हा एकदम भारी हटके बनवलेला आहे। चव एकदम क्रीमी, गोडसर आणि चॉकलेट असल्यामुळे हा लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल। चला तर मग सुरू करूया चॉकलेट फ्लेवर खरवस। सुरुवातीला आपण चीक पावशर घेऊन तो एका भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे। एकाच कपाने किंवा वाटीने चीक मोजून घ्यायचा। नंतर यामध्ये आपण पावशर दूध घालायचे आहे। म्हणजे जेवढा चीक आहे तेवढेच दूध या ठिकाणी घेतलेले आहे आणि दूध सुरुवातीला आपण गरम करून पूर्ण थंड केलेले आहे आणि ते वापरलेले आहे। नंतर यामध्ये आपण गूळ घालून हा खरवस बनवणार आहोत। त्यासाठी गूळ आपण खिसून घेतलेला आहे, तो अर्धा कप आहे, तो यामध्ये घालायचा आहे। गुळाऐवजी तुम्ही यामध्ये साखर देखील वापरू शकता किंवा हवे असल्यास मिल्क मेड सुद्धा घालू शकता। आणि नंतर सर्वात महत्त्वाचे इन्ग्रेडियंट म्हणजे यामध्ये आपण 2 चमचे कोको पावडर घालायचे आहे। कोको पावडरमुळे हा मस्त चॉकलेटी फ्लेवरचा तयार होतो। 2 ड्रॉप यामध्ये चॉकलेट इसेन्स घालून घ्यायचे आहे। चॉकलेट इसेन्समुळे याला मस्त असा सुवास देखील येतो आणि टेस्ट देखील मस्त अशी लागते। हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये आपण कोको पावडरच्या गाठी होऊ नये म्हणून हे चांगले चमच्याने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। या ठिकाणी महत्त्वाची टिप्स म्हणजे कोको पावडर ही योग्य प्रमाणातच वापरायची आहे। जर जास्त घातली तर खरवस कडवट होऊ शकतो। हे आपण अशा प्रकारे चमच्याने मस्त असे एकजीव करून घेतलेले आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। एकदम क्रीमी अशी आपण हे तयार करून घेतलेले आहे। यामध्ये गाठी झालेल्या नाही, एकदम स्मूथ असे हे मिश्रण तयार झालेले आहे। दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे सर्व मिश्रण हे मिक्स केल्यावर जर तुम्हाला हे गाळून घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता। या ठिकाणी आपण हे स्टीम करून घेणार आहोत। एक मोठे भांडे घेतलेले आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 कप पाणी गरम करायला ठेवायचे आहे। सुरुवातीलाच आपण हे पाणी ठेवले होते आणि त्यामध्ये एक स्टँड रिंग किंवा छोटी वाटी ठेवायची, ज्यावर आपण चिकाचा डब्बा ठेवणार आहोत। हे पाणी चांगले गरम करून घ्यायचे आहे आणि नंतरच चिक यामध्ये वाफायला ठेवायचा आहे। गॅस आपण सुरुवातीला मध्यम आचेवर ठेवायचा आणि नंतर हे पाणी गरम करायचे आहे। झाकण ठेवायचे म्हणजे वाफ परत डब्यात जात नाही। आता दुसरे झाकण ठेवून हा आपण 30 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचा आहे। सुरुवातीला आपण 3 मिनिटे गॅस मध्यम आचेवर ठेवलेला होता आणि नंतर आपण गॅस कमी केलेला आहे आणि कमी गॅसवरच हा मस्त असा 30 मिनिटांसाठी वाफवून घेणार आहोत। महत्त्वाची टिप्स म्हणजे भांड्यात घातलेले पाणी आटू नये याची काळजी घ्यायची आहे। तसे वाटले तर त्यामध्ये आपण पुन्हा खालील भांड्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे आहे। 30 मिनिटं झालेली आहे आणि 30 मिनिटांनंतर झाकण काढून घेऊया। डब्यावरचे देखील झाकण काढून घ्यायचे आहे आणि हे पहा, एकदम मस्त असा वाफलेला आहे आणि याचा रंग देखील मस्त चॉकलेटी आलेला आहे। हा आपण भांड्यातून काढून घेणार आहोत आणि या ठिकाणी आपण हा थंड करून घ्यायचा आहे आणि हा झाला की नाही हे चेक करण्यासाठी या ठिकाणी सुरीने किंवा एखाद्या चमच्याने किंवा टूथपिकने हे चेक करायचे आहे। या ठिकाणी आपण चमचा घेतलेला आहे आणि तो मधोमध अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे। याला काही चिटकत नाही, म्हणजे आपला हा परफेक्ट वाफून तयार झालेला आहे। त्यानंतर एका प्लेटमध्ये आपण हा काढून घेणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे डब्याला हलके टॅप करून घ्यायचे आणि लगेच हा आपला या ठिकाणी प्लेटमध्ये निघालेला आहे। मस्त असा तयार झालेला आहे। पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर आपण हा सुरीने कट करून घेणार आहोत। या ठिकाणी सुरीने याचे आपण चौकोनी आकारात तुकडे कापून घ्यायचे आहेत। जर खरवस जास्त वेळ वाफवला तर तो कोरडा होतो, त्यासाठी आपण हा फक्त 30 मिनिटांसाठीच वाफवून घेतलेला आहे। आणि चिकामध्ये जर गूळ घालताना तुम्ही दूध हे तुमचे गरम असेल तर चिक फाटण्याची शक्यता असते, त्यासाठी दूध पूर्णपणे थंड करायचे आणि नंतरच यामध्ये घालून हे चांगले मिक्स करायचे, म्हणजे आपला खरवस एकदम परफेक्ट असा तयार होतो। आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मस्त असा हा आपला चॉकलेटी सॉफ्ट आणि गोडसर खरवस तयार झालेला आहे। बनवायला हे एकदम सोपी आणि चवीलाही खास अशी ही रेसिपी आहे आणि सगळ्यांना नक्की आवडेल। त्याच्या वड्या कट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट अशी वडी याठी झालेली आहे। चला तर मग आता आपण हा टेस्ट करून पाहूया। चमच्याने तोडताना पटकन असा तुटला जातो, तोंडात टाकता त्याचा चॉकलेटचा फ्लेवर उतरला जातो आणि चव म्हणाल तर एकदम मस्त अशी झालेली आहे। एकदम क्रीमी आणि सॉफ्ट असा तयार झालेला आहे। मुले अनेकदा खरवस खात नाही, त्यांना अशा प्रकारे जर तुम्ही हा खरवस चॉकलेट फ्लेवरमध्ये करून दिला तर मुले अगदी आवडीने खातील। तुम्ही एकदा हे नक्की बनवून पहा।
पारंपरिक खरवस आणि मॉडर्न चव यांचा एक जबरदस्त मेळ म्हणता येईल। मुलांना हा नक्की खूप आवडेल। तुम्हीही नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक कमेंटमध्ये खाली शेअर करा। जर अजून अशाच हटके आणि घरगुती रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट रेसिपींसोबत।